अब की बार 400 पार असा नारा देणारा भारतीय जनता पक्ष देशात सलग तिसऱ्यांदा सत्ता स्थापन करण्याच्या इराद्याने निवडणुकीच्या मैदानात उतरलाय। त्याला काही करून निर्विवाद बहुमत मिळवायचंय। त्यासाठी भाजप कोणत्याही स्तराला जायला तयार आहे, हे अलीकडच्या काही घटनांवरून दिसून आलंच आहे। त्यामुळे देशात विशेषतः महाराष्ट्रात गेल्या 2-4 वर्षात घडलेल्या घडामोडींमुळे आता सर्वसामान्यांचा राजकारणावरील विश्वास तर उडाला आहेच, पण कोणी कोणासोबत युती केली, कोणी आघाडी केली, कोणी कोणाला धोका दिला, 50-60 वर्षे एकाच पक्षात निष्ठेने राहिलेल्या नेत्याने पक्ष बदलला तर त्याचे नवल वाटायचेही बंद झालंय। आता लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महाविकास आघाडीत गेल्या काही दिवसांपासून उमेदवार निवडीवरून रणकंदन सुरू आहे। विशेषतः काँग्रेस आणि अन्य समविचारी पक्षाचे उमेदवार हमखास निवडून येऊ शकतात असे मतदारसंघ भाजपसाठी सोपे करण्याचे कारस्थान रचले जाते, अशी शंका येते। नमस्कार, मी विक्रांत नलावडे, मुंबई आउटलुक मध्ये आपलं स्वागत आहे। राजकीय कुटाणा या सेगमेंट मध्ये आज आपण चर्चा करणार आहोत राज्याच्या राजकारणात निर्माण झालेला संशय कल्लोळाची। नाटककार गोविंद बल्लाळ देवल हे सांगलीचे, त्यांच्या संगीत संशय कल्लोळ या नाटकातील फाल्गुनराव, त्यांची पत्नी कृतिका यांनी अश्विन शेठ आणि रेवती या नायक नायिकेच्या आयुष्यात संशयी वृत्तीने जे वादळ निर्माण झाले होते, त्यामुळे 2 कुटुंबे उद्ध्वस्त होण्याच्या उंबरठ्यावर येऊन ठेपली होती। आज राज्याच्या राजकारणात देखील असाच राजकीय संशय कल्लोळ योगायोगाने सांगलीच्याच जागेवर निर्माण झालाय आणि यात काँग्रेसला कात्रजचा घाट दाखवण्याचे प्रयत्न सुरू आहे। काँग्रेसला यशाची हमखास खात्री असलेली सांगलीची जागा शिवसेना ठाकरे गटाने हट्टाने आपल्या पदरात पाडून घेतली। त्यासाठी त्यांना शरद पवार यांचा राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आणि काँग्रेसमधीलच काही नेत्यांनी देखील मदत केल्याचा संशय व्यक्त होतोय। राज्याच्या राजकारणात 2019ला संशय कल्लोळाचा पहिला अंक सुरू झाला होता। राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते हे फार काळ सत्तेपासून दूर राहू शकत नाहीत आणि क्षीण झालेल्या काँग्रेस सोबत राहून आपण सत्तेच्या जवळ जाऊ शकणार नाही हे लक्षात आल्यावर अजित पवार यांनी देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत पहाटेचा शपथविधी उरकला होता। त्यामागे पण शरद पवार होते की नाही हेही आता लपून राहिलेले नाहीये। ते सरकार 24 तास देखील टिकले नाही। राष्ट्रवादीची भाजप सोबतची सलगी मात्र टिकून राहिली। अजित पवार उघडपणे भाजपच्या नेतृत्वाखाली महायुती सरकारमध्ये सामील झाले, हे त्याचेच प्रतीक। शरद पवार हे देखील भाजपला साथ देऊ शकतात हे त्यांच्या स्वतःच्या आणि जयंत पाटील यांच्या वारंवारच्या संशयास्पद भूमिकातून स्पष्ट होते। महाविकास आघाडीच्या जागा वाटपात शिवसेनेने स्वतःला 21 जागा घेतल्या, राष्ट्रवादीने 10 तर काँग्रेसला 17 जागा दिल्या। काँग्रेसची ताकद असलेल्या भिवंडी आणि वर्धा या 2 जागा राष्ट्रवादीने घेतल्या, तर सांगली आणि दक्षिण मध्य मुंबईची जागा शिवसेनेने घेतली। राष्ट्रवादीला भिवंडीत आणि वर्धा येथे स्वतःचा उमेदवार नसताना त्यांनी या जागा काँग्रेसकडून भांडून घेतल्यात आणि भिवंडीत शिवसेनेकडून आयात केलेले बाळामामा म्हात्रे यांना, तर वर्धा येथे काँग्रेसमधून फोडलेले माजी आमदार अमर काळे यांना पक्षात घेऊन उमेदवारी दिली। शिवसेनेने सांगलीमध्ये देखील तेच केले। चंद्रहार पाटील हे मूळचे राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हा परिषद सदस्य, त्यांना लोकसभा लढवायची इच्छा झाली। त्यांनी सर्व पक्षाचे दरवाजे ठोठावले। मग वंचितने त्यांची उमेदवारी जाहीर सुद्धा केली होती, पण कोठे माशी शिंकली कोण जाणे, आणि पुढच्याच दिवशी त्यांनी मुंबईत येऊन शिवसेनेत प्रवेश केला आणि शिवसेनेने त्यांना उमेदवारी दाखल केली। दक्षिण मध्य मुंबईचा मतदारसंघ काँग्रेसचे दिवंगत खासदार एकनाथ गायकवाड यांचा प्रभाव असलेला मतदारसंघ। येथे एकनाथ गायकवाड यांची कन्या वर्षा गायकवाड यांची निवडणूक लढवण्याची इच्छा होती, पण हा मतदारसंघही शिवसेनेने आपल्याकडेच घेतला। कोल्हापूर जिल्ह्यातील हातकणंगले मतदारसंघातून स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे राजू शेट्टी यांची यावेळी स्थिती मजबूत असताना आणि त्यांनी आघाडीत येण्याची तयारी देखील दाखवला असताना शिवसेनेने तिथेही आपला उमेदवार जाहीर केला आणि राजू शेट्टी यांच्यासाठी सोपी वाटत असलेली निवडणूक अवघड करून ठेवली। प्रकाश आंबेडकर यांच्या वंचित बहुजन आघाडीच्या भूमिकेवर तर 2019च्या निवडणुकीतच संशय व्यक्त केला गेला। त्याप्रमाणे वंचितचे उमेदवार काँग्रेसच्या अनेक उमेदवारांच्या पराभवाला कारणीभूत ठरले होते, हे त्यांच्या उमेदवारांना मिळालेल्या मतांच्या आकडेवारीवर स्पष्ट होते। वंचितची यावेळची भूमिकाही तशीच आहे। एकूण शिवसेना असो वा राष्ट्रवादी काँग्रेस, देशात काँग्रेसच्या नेतृत्वाखालील इंडिया आघाडीचे सरकार निवडून आणण्याची या पक्षाची मनापासून इच्छा आहे का, असाच प्रश्न या साऱ्या घडामोडींवरून पडतो।